पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने खुनाचा डाव उधळून लावत एका पिस्तूलधारी तरुणाला बेड्या ठोकल्यात। त्याच्याकडे केलेल्या तपासानंतर त्याला तब्बल 8 जणांनी एकाची सुपारी दिल्याचं समोर आलंय। त्याच्याकडून एक पिस्तूल तसेच जिवंत काडतुसे जप्त केले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी चेतन उर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव वय वर्ष 26 राहणार दांडेकर पूल शंकर पवार यांच्या घराजवळ सिंहगड रोड या पिस्तूलधारी तरुणाला अटक केली आहे। तसेच या प्रकरणात सुपारी देणाऱ्या सिंधू धोत्रे उर्फ अक्का अमन झरेकर यांची आई सिन्नू झरेकर, गणेश रेणुसे यांची आई पिंकी रेणुसे, गणेश रेणुसे, अमन झरेकर सर्व राहणार महालक्ष्मी बिल्डिंग सिंहगड रस्ता दत्तवाडी, सुमन माने राहणार हडपसर, निशांत राऊत राहणार अप्पर बिबेवाडी आणि बापू कांबळे राहणार अप्पर बिबेवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अमर आनंदराव पवार यांनी पर्वती पोलिसात तक्रार दिली आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, सहाय्यक उपनिरीक्षक रणजित फडतरे, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, दयानंद तेलंगे पाटील आणि त्यांच्या पथकाने कारवाई केली आहे।